तरी सध्याची दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। गिरीश महाजन पक्षप्रवेशासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र काही कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतंय। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती। गिरीश महाजनांकडून सगळ्यांना बाजूला करण्याचं आवाहन केलं जातंय। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, जरी पक्षप्रवेश होत असले तरी मात्र तिकीट दिलं जात नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र तरी देखील कार्यकर्त्यांचा रोष काढलाय। या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत। योगेश, गिरीश महाजनांसमोर काही कार्यकर्ते आहेत, घोषणाबाजी सुरू आहे, नेमकं काय सध्या त्या ठिकाणी घडताना दिसतंय? खरं आहे, गिरीश महाजन यांनी प्रवेशाची भूमिका घेतल्यामुळे आता जे स्थानिक कार्यकर्ते होते, नाराजी व्यक्त करणारे कार्यकर्ते होते, ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या प्रवेशाला त्यांनी या ठिकाणी घेराव घातलेला आहे। आपण बघू शकतो गिरीश महाजन प्रवेश करत असतानाच सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला आहे। या ठिकाणी प्रवेशद्वारावर एक जण ठिय्या मांडून आंदोलन करत होता आणि त्या संपूर्ण प्रवेशाला विरोध करत होता, तो सुद्धा या ठिकाणी फरफटला गेला आणि त्यामुळे एकूणच सगळे कार्यकर्ते जे होते ते हा प्रवेश होऊ नये असा आग्रह गिरीश महाजनांना धरत होते। आता सर्वजण मध्ये गेलेले त्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे आणि प्रवेशाची तयारी ही केली जाते। थोड्याच वेळात 5 जणांचे प्रवेश या ठिकाणी होतील। 5ही शहरातले दिग्गज पक्षांमधले दिग्गज नेते होते आणि आता मात्र हे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे शेकडो कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये येणार आहेत। मात्र एकूणच या प्रवेशामुळे कुठलाही फरक पडणार नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे। योगेश, काही वेळापूर्वीच गिरीश महाजनांनी असं सांगितलं की आपली देवयानी फरांदे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। या चर्चेनंतर फरांदेंकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? देवयानी फरांदे इथं आलेल्याच नाही, त्यांनी इथं येणं टाळलेलं आहे। रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये त्यांची चर्चा त्यांच्यासोबत झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांना कल्पना देण्यात आली होती प्रवेशाची, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। त्यांची नाराजी या प्रवेशाबाबत होती, मात्र पक्ष वाढवण्यासाठी अशा सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे। या वॉर्डमध्ये भाजप निवडून येत नाही अशा वॉर्डमधल्या लोकांना घेतलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे एकूणच विरोध जो आहे तो एका बाजूने होताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने पक्षवाढीसाठी म्हणून प्रयत्न केले जातात असं सांगितलंय। मुख्यमंत्री प्रदेश स्तरावर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितल्यामुळे आता हा प्रवेश या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय। योगेश, ज्या 5 जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत ते 5ही जण इथे उपस्थित आहेत का? 5ही जण आता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर आताच मनसे आणि सेनेची युती झालेली आहे आणि मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील पण आता या ठिकाणी प्रवेश करतायत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यामध्ये प्रवेश करतायत। त्याचबरोबर माजी महापौर विनायक पांडे वाघ सुद्धा या ठिकाणी प्रवेश करतायत आणि जर आपण बघितलं तर माजी आमदार नितीन भोसले हे मनसेचे आमदार होते, त्यानंतर ते शरद पवार राष्ट्रवादी पक्षात गेले होते, आता ते सुद्धा या ठिकाणी प्रवेश करतात। त्यामुळे एकूणच 5 मोठे नेते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा प्रवेश आपल्याला होताना दिसेल। योगेश, सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पक्षप्रवेश काही क्षणामध्ये सुरू होणार आहे। मोठा विरोध या पक्षप्रवेशाला होत होता, मात्र हा संपूर्ण विरोध झुगारून भाजप नेत्यांनी हा पक्षप्रवेश पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतोय। जोरदार घोषणाबाजी केली गेली। गिरीश महाजन यांच्या समोर काही कार्यकर्त्यांनी ठिय्या देखील मांडला, या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला, मात्र केवळ पक्षप्रवेश होतोय, कुणालाही तिकीट दिले जात नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। मात्र तरी देखील कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली गेली, गिरीश महाजनांचा रस्ता अडवण्यात आला, मात्र गिरीश महाजनांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला करून ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होता तिथे प्रवेश केलेला आहे आणि काही क्षणातच हा पक्षप्रवेश सुरू होणार आहे। नाशिकमध्ये हे मोठं राजकारण सध्या सुरू असल्याचं दिसतंय। भाजपमधलाच वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। देवयानी फरांदे यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध केला। देवयानी फरांदे यांनी या ठिकाणी यावं, आमच्याशी बोलावं अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली होती, मात्र देवयानी फरांदे या ठिकाणी आल्या नाहीत। त्यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्येच गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेमध्ये गिरीश महाजनांनी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या अशी स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र देवयानी फरांदे या ठिकाणी आल्या नाहीत आणि यावरून देखील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। फरांदेंनी या ठिकाणी यावं अशी मागणी केली जात होती। सकाळपासून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले होते
आणि आता हा सगळा विरोध झुगारून या ठिकाणी हा पक्षप्रवेश सुरू झालेला आहे। 5 महत्त्वाचे नाशिकमधील नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय भाजपने घेतला। भाजपने जे ऑपरेशन लोटस राबवलेलं होतं त्याच पार्श्वभूमीवर या 5 महत्त्वाच्या नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। मात्र भाजपमधूनच या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला गेला। हा विरोध झुगारून आता हा पक्षप्रवेश सुरू झालेला आहे। गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये या पक्षप्रवेशाला सुरुवात झालेली आहे। गोंधळ सुरू झालाय। ही दोन दृश्य आपण पाहतो। एका बाजूला काही वेळापूर्वीच गिरीश महाजनांचा रस्ता अडवण्यात आलेला होता। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती। मात्र कार्यकर्त्यांना बाजूला करून गिरीश महाजनांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आता हा पक्षप्रवेश सुरू झालेला आहे। 5 महत्त्वाचे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। मात्र या सगळ्यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आलेला आहे। या नेत्यांना प्रवेश देऊ नये, भाजपमध्ये प्रवेश करून घेऊ नये अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली होती। मात्र हा सगळा विरोध या कार्यकर्त्यांचा हा सगळा विरोध झुगारून लावत हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। देवानी फरांदेंनी या ठिकाणी यावं अशी देखील मागणी केली जात होती। मात्र देवानी फरांदे देखील या ठिकाणी आल्या नाहीत आणि म्हणून कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले। सध्या या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते सोबतच काँग्रेसचे नेते, मनसेचे नेते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करतात। पक्षप्रवेश सुरू असताना देखील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। कार्यकर्त्यांचा काहीसा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते मंडळी उपस्थित आहेत। हा पक्षप्रवेश करून घेऊ नये अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। मात्र गिरीश महाजनांनी काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिलेली होती की केवळ पक्षप्रवेश करून घेतला जातो, कुणालाही तिकीट दिले जात नाहीये। उमेदवाराला तिकीट देताना प्रत्येकाशी बोलूनच हा निर्णय घेतला जाणार आहे। प्रत्येकाचा विचार करूनच हा निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलेलं होतं। कोणत्याही स्थानिक नेत्यावर अन्याय होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात बोलणार आमचे प्रतिनिधी सागर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एका बाजूला पक्षप्रवेश सुरू आहेत आणि कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते देखील जमलेले आहेत। काय सध्या त्या ठिकाणी वातावरण, बाहेर गोंधळ सुरू आहे का? नक्कीच, खरं तर काही वेळापूर्वीच गिरीश महाजन जे आहेत ते पक्ष कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि ह्याच वेळी या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला होता। खरं तर विनायक पांडे असतील, शाहू खैरे असतील आणि नितीन वाघ असतील, हे यांचा पक्ष प्रवेश होऊ नये याचं प्रमुख भूमिका जी घेतली होती याबाबत त्यांनी विरोध दर्शवलेला होता। याबाबत देवेनी फरांदे आमदार आहेत त्यांनी देखील विरोध केलेला होता आणि त्याबाबतची एक पोस्ट देखील त्यांनी ट्विट केली होती आणि त्यानंतरच भाजप कार्यालयामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। आता सद्यस्थितीला जर बघितलं तर विनायक पांडे असतील किंवा शाहू खैरे असतील, यतीन वाघ असतील, ते दुसऱ्या बाजूला पक्ष प्रवेशासाठी थांबलेले आहेत आणि आता गिरीश महाजन जे आहेत ते कार्यालयामध्ये गेलेले आहेत। थोड्या थोड्या त्यांचा प्रवेश होणार आहे आणि या देशांमध्ये बघितलं तर कार्यकर्त्यांची सांगण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कार्यकर्त्यांची होण्यासाठी काही कार्यकर्त्यांना पाठवलेलं आहे आणि ह्याची जी गर्दी जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते। या जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता ज्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे ते विनायक पांडे असतील, त्याचबरोबर ती यतीन वाघ असेल, त्याचबरोबर शाहू खैरे असतील, यांचा सगळ्यांचा जो प्रवेश आहे तो होणार आहे आणि याचे आता त्यांना पोलीस जे आहेत ते आता सोडताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। थोड्याच वेळ या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आलेला होता आणि यावेळी गिरीश महाजनांना देखील घेराव घालण्यात आलेला होता। याबाबत आता जे जिल्हाध्यक्ष आहेत जे भाजपचे, त्यांनी आता या सगळ्यांना पक्ष प्रवेशासाठी मध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे आणि या दृश्यांमध्ये आता आपण पाहू शकतो की हे सगळे जण जे आहेत ते विनायक पांडे असतील, त्याचबरोबर यतीन वाघ असतील, शाहू खैरे असतील, यांना सगळ्यांना आता भाजपच्या कार्यालयामध्ये प्रवेश देताना आपल्याला पाहायला मिळतो। यांचा आता आज पक्ष प्रवेश होणार आहेत। विरोध जरी होत असला तरी गिरीश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोध आहे, मात्र आम्ही याबाबत एक पर्याय काढू, त्यांच्याबरोबर चर्चा करू। अजून कोणालाही तिकीट दिलेले नाहीयेत। तिकिटाबाबतची चर्चा जी आहे
ती ठेवण्यात आलेली आहेत. मात्र तरी देखील विरोध आहेत. आम्ही त्याबद्दल चर्चा करू आणि त्यानंतर त्यांचा जो विरोध आहे तो त्यांचा जे म्हणणं आहे ते व्यवस्थित ऐकून घेऊ असं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. यामुळे आता जो वातावरण जर बघितलं तर कार्यकर्ते आता भाजप कार्यालयामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. स्वतः आमदार राहुल ढिकले जे आहेत ते स्वतः या सगळ्यांना पक्ष प्रवेशासाठी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपल्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर जिल्हाध्यक्ष शाहू खैरेंना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर थोड्याच वेळापूर्वी विनायक पांडे जे आहेत ते देखील पक्ष प्रवेशासाठी भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. आता पुढच्या काही वेळातच भाजपामध्ये या सगळ्यांचा प्रवेश होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत विनायक पांडे ते माजी महापौर नाशिकचे होते, त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर खैरेने देखील प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर जर यतीन वाघे मनसेकडून उमेदवारी केल्यानंतर ते देखील माजी महापौर म्हणून त्यांनी नाशिक महापालिकेमध्ये सत्ता होती, ते देखील भाजपात प्रवेश करणार आहेत. याला विरोध केला होता. मात्र आता जर बघितलं तर मोठ्या संख्येमध्ये आता हा जो पक्ष प्रवेश जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता याचे जे दृश्य जर बघितले तर कार्यकर्त्यांचे जे मन धरणे आहेत ती करताना आपल्याला पाहायला मिळते. आता सद्यस्थिती जर बघितलं तर आता पक्ष प्रवेश काही वेळातच होणार आहेत आणि यासाठी स्वतः आमदारांनी जे राहुल ढिकले आहेत त्यांनी आता या सगळ्यांना कार्यालयांमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर, सध्याची जी दृश्य आपण पाहतो, एका बाजूला पक्षप्रवेश सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक झाले, तर आंदोलनं केली जात आहेत. एवढा मोठा विरोध असताना देखील जर भाजपमध्ये असे प्रवेश करून घेतले जात असतील तर आगामी निवडणुकांआधी भाजपला मोठा फटका बसेल. याबाबत जर विचार केला तर नक्कीच या जर बघितलं तर अनेक विरोध होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे सुधाकर बडगुजर जे ठाकरेंचे मोठे नेते होते त्यांचा प्रवेश होताना देखील स्थानिक आमदारांनी मोठा विरोध दर्शवला होता. त्याबाबत पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि ते तरी देखील गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांचा प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर आता जर परिस्थिती जर बघितली तरी तशी अशीच आहे. विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील किंवा शाहू खैरे असतील यांना देखील मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय. त्याबाबत स्थानिक आमदार जे आहेत देवयानी फरांदे यांनी विरोध केलेला होता. मात्र तरी देखील पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळतोय. गिरीश महाजननी एकदा असंच वक्तव्य केलं होतं, त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याबाबत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला विरोधक पाहिजेच नाही, आम्ही जेवढे विरोधक असेल त्यांनाच आपल्या पक्षांमध्ये घेऊन टाकू, त्यामुळे विरोधक होणारच नाही असं देखील गिरीश महाजनांनी म्हटलं होतं. आणि तशीच आता परिस्थिती पाहायला मिळते. सगळे जे विरोधक आहेत जे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे माजी महापौर विनायक पांडे जे होते, जे काँग्रेसचे नेते जे आहेत शाहू खैरे आहेत, यांचं जे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे याबाबत ते अनेक वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता त्यांचा जो प्रवेश आहे तो होताना पाहायला मिळतोय. आता तशी परिस्थिती जर बघितली तरी आता पक्ष प्रवेश केलेला आहे. आता तिकीट वाटपाच्या वेळेस नेमकी काय कुठल्या प्रकारच्या घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. अगदी सागर, खरं तर ही अभूतपूर्व अशी सगळी परिस्थिती नाशिकमधल्या आजच्या पक्ष प्रवेशाची म्हणता येईल. भाजपमध्ये आज पक्षप्रवेश होतोय. खरं तर भाजप एवढा मोठा पद्धतीनं नाशिकमध्ये वाढलेला पक्ष असताना सुद्धा इतर पक्षांमधून जेव्हा असे मोठ्या पदावरचे लोक येतात, माजी महापौर पदावरचे सारखे लोक जर येत असतील तर या पक्षांना निश्चितच एक मोठा झटका म्हणता येईल. त्या दृष्टीनं आता काय नेमकी आव्हानात्मक परिस्थिती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस यांच्यासमोर उभी आहे? खरं तर आता जर विचार केला तर उभाठा गटाकडे आता काही मोजकेच नगरसेवक शिल्लक राहिलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडे देखील काही 1-2च नगरसेवक शिल्लक उरलेले आहेत. मनसेकडे देखील अशीच परिस्थिती आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत दिनकर पाटील यांचा देखील आज पक्षप्रवेश होणार आहेत. म्हणजे आत्ताची जर नाशिकची परिस्थिती जर बघितली ती जेवढे चांगले नेते, मोठे नेते नाशिक शहरामध्ये होते त्यांचा सगळ्यांचाच पक्षप्रवेश हा भाजपमध्ये होताना पाहायला मिळतोय. यामुळे आता स्थानिक पातळीवरची जी निवडणूक आहे नाशिक महानगरपालिकेची, या महापालिकेमध्ये आता सद्यस्थितीला महाविकास आघाडीकडे उमेदवारांची जी कमतरता आहे ती होताना पाहायला मिळतात. कारण अनेक इच्छुक जरी महापालिकेच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळते, जे उभाटाकडे असेल, मनसेकडे असेल आणि त्याचबरोबर काँग्रेसकडे असेल. मात्र आताची जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात इनकमिंग जी आहे भाजपाकडे होताना पाहायला मिळतोय. यामुळे आता उमेदवारांची जी आहे ते नवीन, याबाबत जर विचार केला तर नवीन उमेदवारांना देखील, इच्छुक उमेदवारांना देखील मनसेकडून
किंवा उभाटाकडून उमेदवारी देण्यात येईल. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जे नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये बसत होते ते सगळेजण आता सध्या भाजपच्या वाटेवरती येताना पाहायला मिळत आहेत. आता मनसेचा जर विचार केला तर दिनकर पाटील होते आणि ते दिनकर पाटलांनी देखील आमदारकी लढवलेली होती आणि याबाबत भाजपाच्या विरोधामध्ये अनेक वेळा टीका केली होती. त्यांना याबाबत तिकीट मिळावं अशी अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र तरी देखील त्यांना तिकीट भाजपाकडून मिळालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. मनसेच्यात प्रवेश करताना देखील भाजपावर त्यांनी अनेक प्रकारच्या टीका केल्या होत्या. मात्र आता जर परिस्थिती जर बघितली तर विनायक पांडे बरोबर ती आता सध्या मनसेचे दिनकर पाटील देखील पक्ष प्रवेश करणार आहेत आणि शाहू खैरे देखील पक्ष प्रवेश करणार आहेत. नितीन वाघ जे आहेत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. आता नाशिकची जी राजकारणाची परिस्थिती जी आहे ती आता ढवळून निघाली आहे. अनेक नेते भाजपात गेलेले आहेत. आता महाविकास आघाडीकडे आता मोठं आव्हान पक्ष श्रेष्ठींचं असणार आहे. पक्ष टिकवण्यासाठी देखील मोठं आव्हान आता समोर असणार आहे. अगदी जसं सागर आपण सांगताय की समोरच्या बाजूकडे म्हणजे विरोधकांकडे पक्ष टिकवण्यासाठी एक मोठ्या आव्हानात्मक परिस्थिती आहे, तशी भाजपमध्ये सुद्धा आव्हानात्मक परिस्थिती आहेच आहे. त्याचं कारण म्हणजे एकतर तुम्ही विरोधातून घेतलेले सगळे महत्वाचे नेते स्थानिक राजकारणातले, त्यामुळे अंतर्गत जो एक वाद आहे, जी दुफळी आहे किंवा हा सगळा विसंवाद आहे तो आत्ताच चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता शेवटचे काही दिवस असताना प्रचारामध्ये हे सगळ्यांचं एकत्रित असणं गरजेचं आहे. अशा वेळी भाजपसमोर सुद्धा आव्हानं आहेतच की. नक्कीच जर आता जर विचार केला तर भाजपकडे आता नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 जागा आहेत आणि तब्बल 2 ते 3 हजार भाजपचे जे इच्छुक उमेदवार आहेत. आता भाजपला देखील कसोटी आहे की अनेक इन्कमिंग जे मनसेकडून असेल, काँग्रेसकडून असेल किंवा उभाटाकडून असेल, अनेक नगरसेवक असेल काँग्रेसकडून असेल किंवा उभाटाकडून असेल, अनेक नगरसेवकांकडून भाजपामध्ये घेतलेलं आहे. तर नेमकी तिकीट कोणाला देणार? कारण अनेक जे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत ते देखील भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करतायत, नेत्यांना भेटतायत. त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केलेला आहे. यामुळे आता देखील अंतर्गत जे वाद आहेत ते देखील आता समोर भाजपाचे येण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये देखील आता ह्या नगरसेवकांच्या तिकीट ज्या वेळेस वाटप होईल त्यावेळेस कोणकोणाला तिकीट मिळेल आणि ह्या तिकीट मिळाल्यानंतर कुठले पक्ष ह्या तिकिटानंतर कोण कोण नाराज होईल, या सगळ्यांमध्ये कुठल्या नेत्यांना या सगळ्यांची नाराजी दूर करावी लागली असे सगळे नाट्यमय परिस्थिती निर्माण होणार आहेत. गेल्या काही दिवस आता महापालिकेच्या निवडणुकीला उरलेल्या आहेत. 15 तारखेला मतदान होणार आहे. त्याच वेळी खरं तर महायुती मनसेबरोबर शिवसेनेची युती झालेली आहे आणि युती होत असताना देखील अनेक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पक्ष सोडून भाजपात प्रवेश करतायत. यामुळे आता भाजपामध्ये देखील गटबाजी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपाच्या स्थानिक आमदारांनी देखील अनेक पक्ष प्रवेशांना विरोध केला होता. त्यामुळे त्यांना देखील ज्यांना विरोध केला होता त्यांना तिकीट दिलं तर त्या देखील सुद्धा आमदारांमध्ये गटबाजी पाहायला मिळेल, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी पाहायला मिळेल. आणि आता दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मनसेकडे, उभाटाकडे आणि काँग्रेसकडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारांची कमतरता निर्माण होणार आहे. तिकडे जरी कमतरता निर्माण होणार असली तरी इन्कमिंग मात्र भाजपात जास्त झालेली आहे. यावेळी सुद्धा अनेक इच्छुक जे आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही याबाबत देखील शाश्वता आहे. त्यामुळे आता ही जी परिस्थिती जर बघितली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तर सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडे मोठा पक्ष पाहून अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते भाजपात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महाविकास आघाडीचे अनेक नेते असतील, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, हे सगळेजण पक्ष सोडून जाताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक नवीन कार्यकर्त्यांना यातून संधी मिळणार आहेत. यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या नाट्यमय घडी जरी घडत असतील तर प्रत्यक्षात ज्यावेळेस प्रचाराला आणि तिकीट वाटपाला सुरुवात होईल त्यावेळी नेमकी काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर सागर, या सगळ्या घडामोडीचे काही वेगळे पडसाद सुद्धा राजकीय पटलावर उमटू शकतात. एकतर येणाऱ्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आहेत. काल युतीची घोषणा झाली आहे. इकडे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची औपचारिक घोषणा करताना उद्धव ठाकरे आणि